आता मी नाही का म्हणलं जमिनीचा विषय मला काय ते वाटून बिटून देत नाही. आणि मी त्यांना आजारी बिजारी पडल्यानंतर मी भरपूर त्यांना खर्च बिर्च केलेला आहे. त्यांना अच्छा. नीट केलंय. माझी कंप्लेंट कोर्टात बी चालू आहे, आपल्या प्रांतकडे बी चालू आहे आणि औरंगाबादला म्हणजे संभाजीनगरला बी चालू आहे. अच्छा, मग नेमकं काय मदत होत नाही का? हो, मदत म्हणजे काय होतंय माहितीये का? हा. ते ते जमीन आहे ना विकून खातेत, भाऊ वडील बाकीचे सगळे, पण मला देत नाहीत. अच्छा, आणि तुम्ही कुठे आहेत आता? मी बेलवंडी, श्रीगोंद्याच्या पुढे 20 किलोमीटर वरती, 18-20 किलोमीटर गाव आहे बेलवंडी. अच्छा, मग ती जमीन कुणाच्या नावावरती आहे? वडिलांचे आहे. वडील, मग तुम्ही वारस असाल ना? वारस लावलेलं नाही ना भाऊ. वारस नाही लावले का? आणि नेमकं हो, जमीन कोण विकतंय? वडील आणि भाऊ दोघं बी, भाऊजाई. तुमचा मोठा भाऊ की लहान भाऊ? लहान भाऊ, लहान भाऊ. मी मोठा आहे. अच्छा, मग लहान तुमचं मोठं भाऊ असून तुमचं नाही वारस वगैरे लागले, मग लहान हा भावाचं पण हा, नसेल ना? नाही वारस वगैरे नाहीये त्यांचं, हा. पण ते विकताना त्यांच्या सह्या बिया सगळं आहे. आणि ते जे म्हणजे विकतेत ना ते सगळे दोघं मिळून खातेत पैसे, त्यांचं कर्ज पाणी ते नील करतेत आणि मला काहीच देत नाही. आणि मी अच्छा, म्हणजे ऑलरेडी तुम्हाला त्यांच्यासाठी काहीतरी तुमचा हिस्सा पाहिजे का? हो, मला माझा हिस्सा द्यावा आणि मग त्यांनी काय करायचं ते त्यांच्या पद्धतीने करा नका, मला त्याच्याशी काय घेणं देणं नाही. अच्छा, टोटल जमीन किती आहे ती? 10.5 एकर आहे भाऊ. 10.5 एकर का? हो, आणि तो जमीन घेणारा मालक कुठला आहे? तिथलचाच आहे, शेजारीच आहे आमचा. अच्छा, मग त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट साधायचा ना, आमच्या बोललो वडिलांची ना जमीन आहे म्हणून. मी बोललो ना त्यांना सर. मग काय बोलले? ते म्हणले तुला काय करायचंय कर म्हणले, तुझ्या किती गांडीत दम आहे तू लढ, आम्हाला आमच्या पद्धतीने आम्ही लढतो म्हणले. कोण बोलले? ते जमीन घेणारे. जमीन घेणारा अशी भाषा वापरतोय? हो, का त्यांचं बरं? कोर्टात मग तेच मॅटर चालू आहे ना, प्रांतकडे आहे ना, हा हा. तेच खरेदीचं मॅटर चालू आहे की प्रांतला मी म्हणलं की ह्यांना मी म्हणजे ह्यांना कल्पना दिली होती की आमचं कोर्ट मॅटर चालू आहे, तुम्ही काही जमीन घेऊ नका. तरी बी त्यांनी घेतली आणि तरी बी प्रांत साहेबांनी त्यांची नोंद लावून घेतली, त्यांच्या नावावर जमीन केली. बरं, प्रांत साहेबांनी त्यांच्या नावावर घेतली का? हो, म्हणजे ज्याने घेतले ना हा हा. त्याचं नाव 7/12 लावून टाकलंय भाऊ, कोणी? प्रांतने. का बरं? म्हणजे आपण आक्षेप घेतला ना हो हो, ते मला की समजलंय, हो पण हो हो त्यासाठी तुमची पण सहमती लागेल ना? हो, पण ते तसं काय बोलत नाहीत ना. मी बोललो ना त्यांना, तुम्ही एकतर्फी निकाल कसा दिला हा म्हणलं. अच्छा, मग आता मला सांगा नेमकं कुणासोबत बोलून मी तुम्हाला मदत करू? प्रांतासोबत बोलू की वडिलांसोबत? मला काय म्हणायचंय भाऊ, हा. मला बाकीचं काय कोटाने करायचे नाहीत, मला माझा हिस्सा भेटला ना की माझं समाधान आहे, बाकी काय नाही. आणि ते त्यांच्या पद्धतीने त्यांना काय करायचं ते बघतील. मग तुम्ही तसं बघितलं तर कायद्याने त्यांच्यावर कारवाई पण करू शकता ना, तुमच्या पण ते वडिलांची होत जमीन नाही आहे. ना. ऐका ना भाऊ, काय होतंय माहितीये का, हम्म. ते जमीन विकून कोर्ट कचेरी करतात. अच्छा. आणि माझ्याकडे मी सध्या माझं टेलरिंगचं दुकान आहे एक छोटस, मी त्याच्यावर माझं पोट, माझा मुलगा 10वीला आहे, माझी मुलगी 9वीला आहे. मी भाड्याच्या घरात राहत होतो. आता मी त्यांना नीट केल्यानंतर मला त्यांनी फक्त घर राहायला दिलं होतं आणि कंप्लीट झाल्यानंतर कोर्टाला बी त्यांनी सांगितलं की आमचं घर खाली करून द्या म्हणून. तर कोर्टाने त्यांना काय सांगितलं, जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत काय तुम्हाला घर खाली करून भेटणार नाही. चालेल, मग वडिलांसोबत बोलू का मी? हो, मला ते काय मला बाकीचा विषय काय नाही भाऊ. माझं फक्त काय म्हणणं आहे की माझं मला देऊन टाका, तुमचं तुम्हाला काय करायचंय ते करा, मी तुम्हाला विचारणार सुद्धा नाही. अच्छा अच्छा. म्हणजे मला काय तुमचं त्या जमिनीचं हे नाहीये, चालेल, लालच नाहीये. समजलं मी. हा तुम्हाला हा, तुमचा हिस्सा पाहिजे ना? हो, मला माझा हिस्सा चालेल, भेटला ना. मी काय बोलतोय, तुमच्या वडिलांचं नाव आणि नंबर मला पाठवा. तुमचं नाव काय बोलले? माझं नाव प्रमोद चंद्रकांत पवार. चालेल चालेल, तुमच्या वडिलांचा नंबर द्या पाठवून. हो हो, मी व्हॉट्सअपला मेसेज करतो तुम्हाला. चालेल चालेल. ओके ओके, ठीक आहे. थँक्यू भाऊ, ओके. धन्यवाद. चंद्रकांत पवार आहे नाव.
नाही नाही, प्रमोद चंद्रकांत पवार या व्यक्तीला ओळखताय बोललो का? भाऊ आहे ना तुमचा तो मोठा? हा हा काय विषय नेमका जमिनीचा? हॅलो हा बोला ना. मित्रा, जमिनीचं बोललो, काय विषय असं? रात्री त्यांनी फोन केलेला, ते रडत पण होते. बोलतो हिस्सा देत नाही, वरून प्रांताने जमीन नावी केले, वरून विकताय मला, कुठल्याच प्रकारे तिथे म्हणजे दाद वगैरे लागून देत नाही. असं नेमका विषय काय आहे ना? आता ते वडिलांच्या हातात आहे ना, माझ्या हातात काय नाही. मी बारका भाऊ आहे त्याचा. अच्छा, पण प्रांताने पण काहीतरी त्यांच्या नावावर केले ना? कोणाच्या? समोरच्या व्यक्तीचे जमीन विकले त्याचं. हा हे खरं आहे का? हो. बरं, मग तुमचा मोठा भाऊ आहे, मग त्याचा पण काहीतरी अधिकार असेल ना बापाच्या इष्टिकेवरती. सहमतीने विषय मिटून घ्यायचा ना मित्र. हा त्यांनी पण मग तसं थोडं समजुतीने घेतलं पाहिजेत ना. अच्छा, काय बोलतोय तो? त्याला म्हणा ये आपण बसू एकदा बैठक करू. अच्छा, मी पण एकदा असंच 2-4 पुढारी हे करून बैठक बसवली पण होती. अच्छा, मग काय झालं? आता प्रॉब्लेम कुठं तो काहीतरी हे करतोय, कुठेतरी प्रॉब्लेम निघतोय मग परत. बरं, मग बैठक बसलेली तर काही विषय मिटला नाही का हा? मिटत आला होता, पण ते पैशाची मागणी करतोय. बर, पैशाची वडील मागणी, मग जमीन विकली असेल मित्रा, बरोबर तुमच्या वडिलांनी? नाही ती हा पैशाची मागणी माझा ऍक्सिडेंट झाला ना, हा हा. त्याच्या दवाखान्यात ते म्हणतोय 5 लाख रुपये त्याने घातले. बरं, तुमच्या भावाने का? हा बर, साडूचे 5 लाख द्यायचे, नेवण्याचे 5 लाख द्यायचे. म्हणजे कोणी पैसे दिले तर मी कोणाचे पैसे फेडू सांगा ना. अच्छा अच्छा, म्हणजे ते जे तुमचा ऍक्सिडेंट झाला त्यावेळेस बिल वगैरे भरलं असेल, बरोबर? हा मान्य आहे मला, भरला द्या असेल त्याने काही. हा. पण आता स्वतः आई वडील म्हणतात की त्याने काही दिलं नाही न त्याला काही देऊ नको. आता द्यायला मला मीच का कष्ट करून पोट भरतोय. अच्छा, तेच तेच, तो खूप म्हणजे हा होता. रात्री त्याचा कॉल आला होता, तर बरं सकाळी मी बोलतोय म्हणून तुम्हाला कॉल केला. नेमका विषय काय आहे? आहे ना, बरोबर आहे ना. आपसापसात मिटून घ्यायचा ना, कारण का कधी सुखाचं कारण असलं तर कुणी येत नसतं, पण दुःखाचं कारण असलं ना तर आपला भाऊच आपल्याला उपयोगी पडत असतो. नाही आहे ना, बरोबर आहे, मान्य आहे मला ते सगळं. म्हणजे सर तुमचं नाव काय? विशाल गुजर, मी टायगर ग्रुप ठाणे जिल्ह्याच्या हो माध्यमातून हो, बोलतो. मला माहिती आहे. आपले ते तानाजी जाधव ना. हा 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 हा. आज मी त्या ह्याचं हे आहे. काय काय? तुमचं नाव काय? विशाल? गुजर. हा हा. अच्छा, मग मी काय बोलतोय, ते विषय मिटवून घ्या. तुमच्या भावाला पण मी सांगतोय बसून काय ते, हे बघा, यामध्ये जे प्रॉपर्टीचा विषय असतो ना, आपसापसात आपले घर परिवार असला ना, आपलं 2-4 पंच घ्यायचं, सरपंच वगैरे तुमचे असतील ना, पोलीस पाटील. ऐका ना, माझं एक असं मत आहे. त्याला गोळा करीत बसण्यापेक्षा आहे ना, भावाला म्हणावं तू ये, पाहिजे तुम्ही पण या सर, तुम्हाला जर टाइम भेटत असला तर तुम्ही पण या. काय असेल ते समजून उडीने विषय मिटवून घेऊ. मग तेच मी बोलतोय, कारण का असा विषय असला ना, हा आता भाऊ तो भाऊ असतो, बाप तो बाप आणि आई ती आई असते, लक्षात हा. ठेवा. आणि शेवट तुम्हाला सांगतो, माणूस गेल्याशिवाय माणसाची किंमत कळत नाही. हा, आता कसे बोलले? अहो, मी सगळं पळलेलो आहे त्यातून. अच्छा, आयुष्य माझं ते म्हणजे पूर्ण हेच झालेलं आहे. असं मित्र असं असतंय ना, सुखाचे दिवस असले ना भरपूर लोक येतील तुमच्याजवळ, पण दुःख जर आलं ना तर कुणी येत नसते आपलं घरचं सोडून. तुम्हाला भेटेल का टाइम थोडा? मी ठाणे जिल्ह्यामधून बोलतोय, मला तर नाही यायला पाहिजे. तुमचा जिल्हा कुठला बोलले तुम्ही? नगर जिल्हा. नगर जिल्हा ना. वाटल्यास तिथे कार्यकर्ते आहेत, मी तुमच्या भावाला सांगतो, काय बोलतोय तो ऐकतोय, तर आता त्याला मी सांगतोय, तो येईल, आपसापसात विषय मिटून घ्या. हा हा म्हणा, त्याला बी म्हणावा ये आपण हे करू, गोडे घेऊ मिटून. तेच ना. तू थोडं नमतं घे म्हणावा. जरी बाप जरी थोडं इकडे असला तरी तू थोडं नमतं घे म्हणावा. नमतं घेतल्याने काही फरक नाही पडत. जर आपला तिथं स्वार्थ असला तर नमतं घ्यायला काय अर्थ नाही. हा ना, हा ना, सांगतोय मी त्याला, चांगल्या पद्धतीत समजून ऐकेल तो. हा थोडं त्याला बी फक्त समजून सांगा तुम्ही म्हणावा पण थोडं. समजून घ्या, तो पण समजून घेईल, कारण का असा विषय जर ताणत बसला ना तर तो आयुष्यात कधीच मिटणार नाही.
हेच आहे ना साहेब, तुम्हाला सांगतो, एक 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 कोणता तरी माणूस गेल्याशिवाय हे मिटणार नाही मग. असं जर सगळ्यांनाच लावून धरलं तर. असा विषय असला ना, एका माणसाने जरी प्रेमाचे 2 शब्द बोलले ना तर विषय मिटतोय. हा काय विषय इतका मोठा नाही. आता तुम्हाला तर माझ्या बोलण्यावरून तुम्हाला माझं हे कळतच असेल. आमचं ते डेलीचं काम असतं दादा. कोण किती माणूस असतंय. आहे ना, मान्य आहे मला ते. चालेल, मिटून घ्या. काही वाद वगैरे काय करत बसू नका. हा, हो हो ठीक आहे, चालेल. सांगतोय मी तुमच्या भावाला. हा हा, चालेल चालेल.